श्यामकांत सनेर यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। काँग्रेस पक्षाकडे धुळे लोकसभेची उमेदवारी मागणी केली होती, तर कट्टर काँग्रेसवासियांना डावलल्याचा आरोप करत सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, श्यामकांत सनेर यांनी आपल्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेला आहे। तर या संदर्भात श्यामकांत सनेर यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी विशाल ठाकूर यांनी। त्यांचं म्हणणं नेमकं काय आपण ऐकूया। श्यामकांत सनेर जिल्हाध्यक्ष यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती धुळे लोकसभेसाठी, परंतु ऐन वेळेस काँग्रेस पक्षाने डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर केली आणि जाहीर झाल्यानंतर काल रात्रीपासून राजीनाम्याचं सत्र सुरू झालंय। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष श्याम सनेर आपल्याशी बोलण्यासाठी आहेत। श्यामभाऊ, निष्ठावंत कार्यकर्ता आहात, अनेक वर्षांपासून काँग्रेसमध्ये आपण काम करत आहात। काय नेमकं घडलं, काय अपेक्षा होती, पक्षश्रेष्ठींशी बोलणं झालं होतं, आज राजीनामा दिला आपण पदाचा? काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही लोकसभेची उमेदवारी मागितली होती। मी धुळे जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मागितली, नाशिक जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षाने उमेदवारी मागितली आणि गेल्या महिनाभर जो पक्ष नेतृत्वाकडून खेळ सुरू झाला की काँग्रेसकडे सक्षम चेहरा नाही, काँग्रेसच्या उमेदवाराकडे पैसा नाही, सतत भाजपाच्या लोकांशी संधान साधून काँग्रेसचं नेतृत्व रोज चर्चा करत राहिलं, त्याच्यामुळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं मन अतिशय व्यथित झालं। आमच्या निष्ठा 31 वर्षाचा संघर्ष पाण्यासारखा वाया गेला आणि बाहेरून आयात करून नाशिकचा उमेदवार इथे लादला। आम्ही दैनंदिन भारतीय जनता पार्टीशी 2 हात करणारे लोक, वैचारिक प्रगल्भतेने पक्षासाठी लढणारे लोक, आमच्या रक्तामध्ये आमच्या अंगामध्ये संविधानाची पूजन भरलेलं असताना अशा प्रकारचा घात होणं ही दुर्दैवी गोष्ट आहे। आमची पक्ष नेतृत्वाला विनंती आहे की या लोकसभा मतदारसंघाचा अवमान आपण केला आहे तो तात्काळ थांबवा, तात्काळ उमेदवार बदलवा। श्याम सनेर सारख्या गरीब सामान्याचा जर द्वेष असेल खूप तुमच्या मनामध्ये, तर तुम्ही नाशिकमधला एखादा उमेदवार द्या। आम्हाला भारतीय जनता पार्टीचा पराभव बघायचा आहे, पराभव करण्याचा आमच्या मनामध्ये एक भूमिका आम्ही स्वीकारलेली आहे। त्यासाठी नेतृत्वाने तात्काळ उमेदवार बदलवला पाहिजे, स्थानिक उमेदवार द्या, ही आमची भूमिका आहे। म्हणून मी 2 दिवसाची वेळ पक्ष नेतृत्वाला आदरपूर्वक दिलेली आहे। पक्ष नेतृत्वाने योग्य निर्णय घेतला तर निश्चित चांगला मार्ग निघेल। कॅमेरा पर्सन गणेश पाटीलसह विशाल ठाकूर, लोकशाही मराठी, धुळे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।